सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर आम्ही सगळे बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाड टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचा त्यांनी खुलासा करा हा सोपा माझा विषय होता आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय होता। त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली। आपण बघत असाल तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा। ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षानुवर्ष त्या कोथरूड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होता त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढली गेली। ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा। ही साधक माझा प्रश्न होता आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता। मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो। मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली। मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता। मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी दंगेकरांकडं आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन मी 100 कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो। मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देत आहे रवी दंगेकर पुणेकर आणि माझा तसं म्हणायला गेलं तर निलेश गायकवाडचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही पण मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोलणं हे कर्तव्य माझं आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही। आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुडदे पडतात त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं ह्याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे। आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हटला माझ्यावर एकही केसेस नाही तर मी त्याच्या सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय। हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघा। आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसताच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशनमध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा गायकवाड टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो कार्यरत असतो। मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायला तयार नाही आणि मग भाजप